शेतकरी आपल्या देशाचा कणा असून सर्वात आधी शेतकऱ्यांची काळजी घेतली पाहिजे असं वक्तव्य मंत्री उदय सामंतांनी केलं। तर शेतकऱ्यांना त्रास झाला तर आम्ही सहन करू, मात्र उद्योजकांना त्रास होऊ देऊ नका असं विधान मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले। त्यावर बोलताना उदय सामंतांनी ही प्रतिक्रिया दिली। सरकारने कर्जमाफी योजनेची पहिली यादी जाहीर केली, मात्र पूर्ण कर्ज माफ झालं नसल्याच्या असंख्य तक्रारी इथला शेतकरी करतोय। शासनाने जाहीर केलेली कर्जमाफीची रक्कम ऑनलाईन ई-केवायसी करताना दिसणारा आकडा आणि प्रत्यक्षात बँकेत असलेली थकबाकी या तिन्ही आकडेवारींमध्ये प्रचंड तफावत आढळत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला। कर्जमाफीची रक्कम जरी कमी दाखवत असला तरी शेतकऱ्यांनी काळजी करू नये, कारण उर्वरित रक्कम राष्ट्रीयकृत बँक देणार असल्याची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिलेली आहे। नागपुरात जागतिक व्याघ्र दिनानिमित्त वन विभागातर्फे विशेष सेमिनारचं आयोजन करण्यात आलं। यावेळी वनसंवर्धन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा गौरव करण्यात येणार आहे। या सेमिनारला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वनमंत्री गणेश नाईक, मंत्री पंकज भोयर यांची उपस्थिती आहे। गुरुपौर्णिमेनिमित्त अक्कलकोटमध्ये हजारोंच्या संख्येने स्वामी भक्त दाखल झालेत। गुरुपौर्णिमेनिमित्त श्री अन्नछत्र मंडळाच्या वतीने विविध फुलांनी 25 फुटाची स्वामींची प्रतिमा साकारण्यात आली। शेवंती, झेंडू, सुपारी अशा विविध फुलांपासून श्री स्वामी समर्थांची कलाकृती साकारण्यात आली। सांगलीच्या जत तालुक्यात गुरुकडून शिष्यांना वृक्ष भेट देण्यात येते। गुरुपौर्णिमेला साजरी करण्यात आली संत येथील श्री संत बागडे बाबा मानव मित्र संघटनेच्या माध्यमातून तुकाराम बाबा यांनी गुरुपौर्णिमेनिमित्तानं आपल्या शिष्यांना पिंपळ आणि चिंचाचं वृक्ष भेट देत वृक्ष संवर्धनाचा संदेश दिला। सप्तशृंगगड वनी येथील आदिमायेच्या मंदिर गाभाऱ्यात आकर्षक अशी फुलांची आरास करून सजावट करण्यात आली। गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं सप्तशृंगगडावर भाविकांनी आदिमायेच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली। हजारो भाविकांनी आदिमायेचं दर्शन घेतलं। सण उत्सवाच्या निमित्तानं हजारो भाविक आदिमायेच्या चरणी नतमस्तक होते। अभिनेता सोनू सूद यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त साईबाबांचं दर्शन घेतलं। यावेळी त्यांनी मध्यान्ह आरती देखील केली। सोनू सूदला पाहण्यासाठी मंदिर परिसरात नागरिकांनी गर्दी केली। बीडच्या बिंदरूड परिसरात वादळी वाऱ्याचा मुसळधार पाऊस झालाय। पावसामुळे इंडी नदीला पूर आल्याने नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला। मुंबई पुणे लोहमार्गावरील खंडाळा घाटातील मंकिल परिसर पावसामुळे निसर्गाच्या अप्रतिम रंगांनी खुलून आला। डोंगर रांगांवर पसरलेलं दाट धुकं, हिरव्यागार दऱ्या आणि अनेक धबधबे पाहण्यासाठी पर्यटकांनी हजेरी लावली। शहापूरच्या साखळे कंपाऊंड इथं भलं मोठं झाड कोसळलं। यात एका टेम्पोचं मोठं नुकसान झालं असून महावितरणाची डिपी देखील दबली गेली आहे। सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झाली नाही। नाशिक शहरात रस्त्यावर खड्ड्यांचं साम्राज्य पाहायला मिळतं। या प्रकरणी महिलांनी संताप व्यक्त केला। अधिकाऱ्यांनी पायी चालत रस्त्याची परिस्थिती पाहावी अशी मागणी स्थानिकांनी केली। शहापूरच्या वासिंदमधील एका सोसायटीत पार्किंग केलेल्या गाडीत भला मोठा अजगर सापडला। त्यामुळे सोसायटीत भीतीचं वातावरण पसरलं। दरम्यान घटनास्थळी सर्पमित्र दाखल होऊन अजगराला सुखरूप पकडलं आणि नैसर्गिक अधिवासात सोडलं। अमरावतीच्या राजापेठ उड्डाणपुलावर भीषण अपघात झाला। ट्रकची दुचाकीला जोरदार धडक बसल्यानं धडकेत 2 महिलांचा जागीच मृत्यू झाला। या प्रकरणी ट्रक चालकाला अटक करण्यात आली। नाशिक शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे आता राजकारण तापणार आहे। खड्ड्यांच्या प्रश्नावर विशेष महासभा घेण्याची मागणी करण्यात आली। त्यामुळे आता नाशिक महापालिकेच्या महासभेत रस्त्यावरील खड्ड्यांचा मुद्दा गाजणार आहे। पुण्यातील लोहगाव परिसरात मनपाकडून अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आली। संपूर्ण इमारत पाडण्याऐवजी फक्त स्लॅबचा मध्यभाग पाडून टाकण्यात आला। इमारत पुन्हा दुरुस्त करता येणार नाही यासाठी ही कारवाई करण्यात आली। जुन्या मुंबई पुणे महामार्गाच्या विस्तारीकरणाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे। महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाने हा मार्ग 6 पदरी व्हावा या कामासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचं काम सुरू केलं। चंद्रपूर जिल्ह्यात आज हवामान विभागानं अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला। या रेड अलर्टमुळे जिल्हा प्रशासनानं आज शाळा, महाविद्यालय, अंगणवाडीसह सर्वच क्लासेसला सुट्टी जाहीर करण्यात आली। मात्र जिल्ह्यात पावसानं हुलकावणी दिल्याचं दिसलं। पुण्याच्या आंबेगावात जोरदार पाऊस झाला। या पावसामुळे मायंबवाडी परिसरात पांढरशुभ्र धबधबे खळखळून वाहत आहेत। याचा आनंद घेण्यासाठी पर्यटक परिसरात गर्दी करतात। सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात मुसळधार पाऊस झाला। या पावसामुळे उमरोडी धरण भरले। उमरोडी धरणातून 500 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे। घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम असल्यानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला।